मला पण असं पाठणीचा कमरेचा त्रास आहे, मणक्याचा. अच्छा, हा, पाठीचा आणि मणक्याचा त्रास आहे मला पण. मणक्यांचा मणक्यांचा त्रास आणि आहे. अच्छा, वय किती आहे आपलं? मानेला पण त्रास आहे हो. आणि खांदे पण माझे खूप दुखतात. अच्छा. मला असं चाललं तर अजिबात जमतच नाहीये. ओके. चालायचं म्हटलं तरी माझे पाय खूप जड वगैरे होतात. अच्छा. ओके ओके, नक्कीच नक्कीच तू तर यावर बाह्योपचार पद्धतीने कशा नक्कीच. पद्धतीने उपचार करता येतील? नक्कीच नक्कीच कल्पनाताईंना आपण सांगूया की आत्ताच मी परवा चिंचवड केंद्रामध्ये होतो, तर त्यावेळी अशाच 65 वयाच्या गृहिणी आल्या होत्या, 60-65च्या, आणि त्यांनी आपल्याकडे 3 वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतलेली होती तिथेच चिंचवडमध्ये. आणि त्यांना दोन्ही खांदे त्यांचे फ्रोजन शोल्डर झालेले होते. आणि त्या मला भेटल्या त्या दिवशी. म्हटलं काय झालं, तुम्ही परत का आलात? म्हणजे खांदे एकदम ओके आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे. त्या दिवशी मी घरात पडले आणि पडल्यानंतर मला अतिशय उठताच येत नव्हतं. आणि मग मुलगा म्हणाला की नाही, तू कुठेच जाऊ नको, तू तिथेच चल चिकित्सामध्ये, तिकडेच तुला मी घेऊन जाईन, तिथेच तू बरी होशील. म्हणून त्या दिवशी आल्या. म्हणजे विश्वास प्रचंड या पद्धतीवर बाह्योपचार, कारण त्यांचे खांदे पूर्णपणे ओके झालेले आहेत. तर त्या मला भेटल्या. म्हणे माझी खूप श्रद्धा, माझ्या मुलाची श्रद्धा. मुलगा म्हणाला की इथेच जाणार मी. आणि त्यानंतर मला म्हणतात की मला तर खूप बरं वाटतंय आणि पण मला वारी करायची आहे. अरे म्हटलं आत्ता तुम्ही पडल्यात, एक 10 दिवस पण नाही झालेत. नाही, मी गेली 17 वर्ष वारी करते आणि मला ह्या वर्षी सुद्धा माझं 18वं वर्ष आहे, मला ती वारी करायची आहे. म्हटलं तुम्ही काय करता, नेमकं किती चालता? तर म्हणे मी आळंदीहून वारी निघते आणि पूर्ण म्हणे मी ती वारी करते आणि त्यामध्ये मी पाणी द्यायचं काम करते लोकांना. डोक्यावर हंडा घेते आणि पाणी वाहायचं, म्हणजे पाणी द्यायचं लोकांना. स्वयंसेवा ती करते त्या वयामध्ये, 60-65 वयामध्ये. आणि मला ते करायचं, म्हणजे त्यांची जी इच्छा बघितल्यानंतर मी अतिशय नतमस्तक झालो की इतकं दुखण्यातनं सुद्धा त्यांना लोकांसाठी सेवा करायची. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांचं मान दुखते, पाठ दुखते, खांदे दुखतात, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण बरे तर होऊ शकतो. मी तर म्हणतो बरे होल्या पलीकडे जाऊन लोक आज लोकांची सेवा करतायत. म्हणजे आज आपण आमच्याकडे जे चिकित्सामध्ये जे रुग्ण येतात त्यांचा जर आम्हाला भेटतात, जेव्हा असेच मध्ये कोणाला तरी पेशंटला घेऊन येतात किंवा काय, तर आम्ही जेव्हा विचारतो त्यांना की बाबा कसं आहे तुमचं, काय आहे, तुम्ही 10 वर्षापूर्वी आला होतात, काय सगळं ठीक चाललंय ना? हो म्हणे सगळं ठीक चाललंय, आम्ही आता हिमालयात जाऊन आलो, मी गिरनार चढून आलो. मी अशा प्रकार, म्हणजे त्या अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात की आम्हाला आश्चर्य वाटतं की ही व्यक्तीला तर इतकी आजारी होती की ज्यांना ऑपरेशन सांगितलेले होते, कमरेचे ऑपरेशन, मणक्याचे, म्हणजे मानेच्या मणक्याचे, गुडघ्यांचे, हे सगळं कसं करू शकतात? तर ही बाह्योपचाराची कमाल आहे. आणि ह्या बाह्योपचारावरची जी श्रद्धा आहे आणि ती जर नीट केले बाह्योपचार, आणि हे प्राचीन आहेत, हे बघा आम्ही काय चिकित्सामध्ये शोधून काढलेले नाहीयेत, आम्ही नवीन काही उत्पत्ती केलेली नाही आहे उपचार पद्धतीची. हे उपचार पारंपरिक आहेत, 3000-5000 वर्षांपासून आलेले आहेत. फक्त त्याचा नीट अभ्यास करून आम्ही ते नीट इम्प्लिमेंट करतो आणि अतिशय योग्यरित्या वापरले जातात चिकित्सामध्ये. चिकित्सामध्ये जे डॉक्टर्स असतात, टीम आहे पूर्णपणे, तिथे आयुर्वेदिक डॉक्टर पूर्ण वेळ असतात, फिजिओथेरपिस्ट असतात, वेगवेगळे थेरपिस्ट असतात, आणि हे पूर्ण वेळ त्या पेशंटकडे हे बाह्योपचार देण्याकडे आणि लक्ष